फ्रेंड चषकच्या माध्यमातून खेळताना दिसतात हे दोन्ही संघ. मात्र आता कॉट बिहाइंडची सुवर्ण संधी दावडून आली होती, मात्र संधीचं सोनं करताना हुकलेत माझे सहयोगी मित्र अखिल यांच्या माध्यमातून इथे मात्र झेल सोडला जातोय आणि तन्मयांचा झेल सोडला जातोय. एक त्यांना जीवन ज्योत इथे मात्र दिली जाते. या षटकाचा विचार करायचा झाला तर षटकामध्ये 2 चेंडू टाकून झालेल्या 4 षटकाचे सामने आपण खेळवताना दिसतोय. या पहिला फेरीतील हा शेवटचा सामना आपल्या समोर. यावेळेस मात्र दिशा दाखवली पॉइंट रिजन मध्ये. जोपर्यंत चेंडू फील्ड होईल तोपर्यंत एक धाव ही सहजरित्या पूर्ण केली गेली आहे. या एक धावेची आता मात्र संघाची धावसंख्या ही 2 या आकड्यावर जाऊन पोहोचताना दिसते. खूप संत गतीने खेळताना दिसतोय. पहिले षटक निश्चितच ज्याप्रमाणे म्हटलं जातं की मानस जरा बघायचं मागे. दरम्यान आता बघतोय आपण ऋषिकेश यांना एकलाडे एक्सप्रेस म्हणून नावारूपास आपण पाहतोय. मात्र बॅक टू बॅक हा या षटकामध्ये दुसरा जीवनदान इथे मात्र देतोय. पहिला जीवनदान दिला गेला तन्मय यांना, तदनंतर मात्र अक्षय पप्पी यांना सुद्धा जीवनदान इथे मात्र देताना दिसत आहेत. दोन्ही सलामीची जोडी यांना जीवनदान इथे मात्र देतोय. यष्टीच्या मागे आपण पाहतोय मिस्टर अखिल यांना. आज निखिल अनअवेलेबल दिसत आहेत एकलाडे संघाच्या माध्यमातून. कॅप्टन कुल म्हणून ओळखले जातात एकलाडे संघाच्या माध्यमातून. आपण फील्डची विविध पाहिली तर थर्डमॅन, शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फाईन लेग 38 सर्कलच्या मध्ये आहेत. त्यानंतर पॉईंटचा खेळाडू आणि कव्हरचा खेळाडू सुद्धा 38 सर्कलच्या बाहेर. यावेळेस मात्र मी जज केला जातोय. या षटकामध्ये तिसरा झेल इथे मात्र ड्रॉप केला जातोय. क्रिकेटिंग हिस्ट्रीमध्ये म्हटलं जातंय पकडू कॅचेस और जितो मॅचेस, मात्र त्याचं इथे कुठेतरी अनादर करताना दिसतोय एकलाडे संघ. खूपच खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. षटक समाप्त इथे मात्र झळताना दिसतंय. पहिले षटक समाप्तीनंतर धावसंख्या ही आता मात्र धावफलकावर लगावली जाते 6 या आकड्यावर. 6च्या सरासरीने धावताना दिसत आहेत. आता आपण वळूयात डीजेच्या दिशेने. तिथे आपल्यासोबत जोडले जातील हर्ष डीजे. टायमर इज ऑन. टायमर ऑन. षटक संपवलं तर शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये आपल्याला घेणं बंधनकारक असेल. आता मात्र तन्मय येतोय गोलंदाजी मार्कवर. राईट अप ओव्हर द विकेट मारा त्यांच्या माध्यमातून हाताळला जाईल. हा एक चांगला गोलंदाज आहे. वंजारी प्रीमियर लीग VPL मध्ये खूपच सुंदर गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. यावेळेस फुल लेंथ पद्धतीचा चेंडू स्तब्ध ठेवलं फलंदाजाला. पप्पी यांच्याकडे कुठलंही उत्तर नव्हतं या चेंडूचं. स्तब्ध ठेवलं. निर्धावाचा चेंडू त्यांच्या माध्यमातून इथे मात्र हाताळला गेला. यानंतर मात्र डॉस टाकले जातील. कुठल्या संघाचा सामना कुठल्या संघाच्या अगेन्स्ट मध्ये होईल निश्चितच आपल्याला काही वेळानंतर समजेल. यावेळेस पुलचा फटका पॉवरफुल खेळण्याची सुवर्ण संधी होती. लेग एसटीच्या खूपच बाहेरचा चेंडू त्यांच्या माध्यमातून हाताळला गेला. मात्र फळी आणि चेंडूमध्ये कुठलाही कनेक्शन इथे मात्र होताना दिसला नाहीये. वाईट चेंडूनिशी एक अतिरिक्त धाव इथे मात्र मिळताना दिसते. या एक अतिरिक्त धावसंख्या माडीने आता मात्र संघाची धावसंख्या ही 7 या आकड्यावर जाऊन पोहोचताना दिसते. पहिलं षटक खूपच सुंदर हाताळलं गेलं. यावेळेस मात्र नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला जातोय. ऋषिकेश चेंडूच्या खाली येतोय. फंबल झाला मात्र त्यानंतर चांगला गॅदर त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तेवढा चांगला परतीचा थ्रो आणि धावचित होऊन आता मात्र तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय मिस्टर अक्षय उर्फ पप्पी.
चला प्रत्येक विजयी संघाच्या कर्णधाराने लॉर्डसाठी इथे मात्र यायचं आहे. त्याच्यात कुळगाव संघ, त्यानंतर मात्र कुंबोली VRCC संघ, ओमसाई मोरेकुरण, कुरगाव, दापोली बॉईज, कुंबोली गावदेवी, पाम चिराग, टेंबी, आपली पथराळी आणि या सामन्यातील विजेता प्रतिनिधीत याने लवकरात लवकर मुख्य व्यासपीठावर यायचंय. आता मात्र लॉट्स इथे मात्र टाकले जातील. यावेळेस याच मध्ये एक चांगला फटका इथे मात्र रचला जातोय. चेंडू जातो वन बाउन्स सीमापार चौकार. बघा, ज्या टीमने मॅच जिंकल्यात ना, पहिली मॅच विन केले ना, त्या टीमच्या प्रत्येक कॅप्टनना विनंती करेल की आपण लवकरात लवकर यायचं आहे, मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. जे टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत त्यांच्यासमोर ड्रॉ टाकण्यात येईल, वाट बघण्यात येणार नाही आहे. 10 मिनिटात यायचं सर्वांनी, लवकरात लवकर. चला तन्मयांचा हा पुढचा चेंडू. यावेळेस बॅटीची खालची कड घेऊन चेंडू मात्र विशालांच्या हातात विसावला गेला. निर्धावाचा चेंडू त्यांच्या माध्यमातून इथे मात्र हाताळला जाताना दिसतोय. या षटकाचा विचार करायचा झाला तर मिस्टर राहुल मुख्य व्यासपीठावर यायचं. तुमचा इथे मात्र स्वागत सत्कार केला जाईल. मिस्टर बोईसर यावेळेस मात्र पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसतोय मिस्टर तन्मय. या षटकामध्ये खूपच सुंदर गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेस गदाधारी भीम रॉकेट लॉन्च करतोय, चेंडूला पोहोचवतोय सरळ सीमा पार. षटकार 6 धावा. या षटकाने निशी संघाची धावसंख्या आता मात्र धावफलकावर लगावली जाते. 19 या आकड्यावर हा येतोय. फ्रेंड्स चषक षटकार 6 धावा. चला डीजे. मिनिटं 3 टीमचे कॅप्टन आलेले आहेत. कोणकोणत्या टीमचे कॅप्टन आलेत? टेंबीचे आलेले आहेत, गावदेवी आणि VRCC, पाम चिराग, आपली पथराळी, कोळगाव, ओमसाई मोरेकुरण आणि कुरगाव नाही आले. आम्ही टाकून देणार आहेत. शेवटचा अंतिम कॉल आहे. 2 मिनिटं वाट बघितली जाईल, त्यानंतर ड्रॉ टाकण्यात येतील. दापोली बॉईज कॅप्टन पाठवा. पंचांकडे दाद मागितली गेली, पंचाने दाद स्वीकारली. थांबवतोय मी कौशलला. ए पॅनलचे जे आहेत ना 4 टीम, त्यांचे कॅप्टन या इकडे. ए पॅनलला जे 4 टीम आहेत त्यांनी इकडे या. दरम्यान आता फलंदाजी मार्कवर आपण पाहत आहात तन्मयांना. याच मध्ये आता मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसतोय मिस्टर अनिकेत. गोलंदाजीची व्यूहरचना खूपच सुंदर आहे. चला आपण आता जाऊयात. लॉर्ड्स तिथे पाडले जातात, तिथे आपल्यासोबत जोडले जात आहेत मिस्टर प्रीतम घरत. बघा, ड्रॉ टाकण्यात येतोय. चला घाई करायची आहे पंच. जास्त अवधी घेतला जातो या सामन्यासाठी. निश्चितच टायमर इज ऑन. यावेळेस मात्र हवाई हल्ला चढवला जातोय तन्मयांच्या बॅटेतून. चेंडूला पोहोचवतोय, गगनाला गवसती देऊन जातोय. हाय अँड हँडसम षटकार हा येतोय. मैत्री चषक 6 धावा. थँक्यू 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 टीचर, थँक्यू. पत्राळी ही पहिली मॅच टॉस साठी देखील यायचं आहे आणि 2 ही दुसरी मॅच होईल.
बघूया मॅच कोणाची आहे. कोळगाव आणि गावदेवीची सेकंड मॅच. ओके, तुमची आता पहिलीच लागणार. आपली पथराळी वर्सेस ओमसाई मोरेकर ही पहिली मॅच. त्यानंतर बी ग्रुप मधली होणार. बी ग्रुपचा ड्रॉ आपण ड्रॉ टाकूया. 4 टीम मधला ड्रॉ. आता बी ग्रुपचे या 4 जण, त्यांचा ड्रॉ टाकला जाईल. लिहून घ्या, 1 मिनिट व्यवस्थित लिहून घ्या. पहिली मॅच लिहून घ्या. तोपर्यंत कौशल आपण कॉमेंट्री सुरू ठेवा. याच मध्ये मात्र सुंदर असा झेल टिपला गेला. डगआउटच्या दिशेने मात्र ढकललं गेलं मिस्टर तन्मय यांना. आधी तन्मयांची जागा सांभाळण्यासाठी आपण फलंदाजी मार्कवर पाहतोय आता मिस्टर विशाल यांना. हाही एक छोटा पॅक बडा धमाका असा फलंदाज आहे. ओम वडे, तुमच्यावर इथे मात्र पारितोषिक लगावलं जात आहे. तुम्ही 2 चेंडू 2 षटकार खेचलात तर विपुल पिंपळे आणि चिन्मय पिंपळे यांच्या मार्फत तुम्हाला 1000 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र लगावलं जाताना दिसतंय. यावेळेस मात्र एसटीच्या मागे पुन्हा एकदा चूक करताना दिसतोय मिस्टर अखिल. 1 धाव ही सहजरित्या पूर्ण इथे मात्र केली गेली आहे. या 1 धावेची संघाची धावसंख्या आता मात्र पुढे सरसावली. धावफलकावर आता मात्र लगावली गेली आहे 26 या आकड्यावर. या षटकाचा विचार करायचा झाला तर या षटकामध्ये अजूनही 2 चेंडू टाकून झालेले आहेत. 3 चेंडू टाकून झालेले आहेत. 4था चेंडू घेऊन आता मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय मिस्टर अनिकेत. यावेळेस हवाई हल्ला चढवण्याच्या नादामध्ये फटका फसला जातोय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूच्या खाली पोहोचतील तोपर्यंत दुहेरी धाव ही सहजरित्या पूर्ण इथे मात्र गेली आहे. या 2 धावेनिशी आता मात्र संघाची धावसंख्या 28 या आकड्यावर जाऊन पोहोचते. तिसरं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या चांगली रणगतीने चालवताना दिसतोय पाम संघ. पहिला गडी बाद झाला. पप्पे यांच्या रूपाने धावबाद होऊन तंबूच्या दिशेने गेले. त्यानंतर पनू लेग बिफोर गडी बाद होऊन तंबूच्या दिशेने. आता मात्र झेल सोडला जातोय ओम वडे यांचा. निश्चितच झेल जेव्हा आकाशात उडतो तेव्हा मात्र तुम्ही तुमच्या क्रीज पूर्ण करून धाव घेण्याचा प्रयत्न करावं. आज जर तुम्ही धाव घेण्याचा प्रयत्न केला असता तर निश्चितच तुम्ही 2 धावा कंप्लीट करू शकला असतात. मात्र तुम्ही थोडी लेझी रनिंग इथे मात्र केली. त्याच कारणास्तव तुम्ही आता 1 धाव नेशी तुम्हाला समाधान मानावं लागेल. यावेळेस पुढचा चेंडू. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू. काय गोलंदाजी करतायत बघा. सेकंड राऊंडचा पहिल्या मॅचचा टॉस केला जाईल. एक बाजूला आपली पथराळी आणि दुसऱ्या बाजूला ओमसाई मोरेकुरण. दोन्ही टीमच्या कॅप्टनने यायचं टॉससाठी. आपली पथराळी आणि ओमसाई मोरेकुरण यांनी कृपया करून टॉससाठी यायचंय. दुसरी मॅच असेल टेंबी वर्सेस कुरगाव. ही दुसरी मॅच असेल बी पॅनल मधली पहिली मॅच आणि या नंतरची होणारी दुसरी मॅच. पहिली होणार ती म्हणजेच आपली पथराळी वर्सेस ओमसाई मोरेकुरण. दुसरी होणार टेंबी वर्सेस कुरगाव. तिसरी मॅच असेल कुंभवली गावदेवी आणि त्यांच्या विरुद्ध कोळगाव. आणि चौथी मॅच असेल दापोली बॉईज आणि या मॅच मधला विनर बाय भेटते ती म्हणजेच पाम चिरागला आणि VRCC कुंभवलीला. 3 ओव्हरच्या मॅच सेकंड राऊंड. चला या टॉससाठी. आपली पथराळी आणि ओमसाई मोरेकुरण टॉससाठी या. दरम्यान आता मंथन येतो गोलंदाजी मार्कवर. 3 षटक खूपच सुरेख लाईन लेंथवर हाताळले गेले एकलाडी संघाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून. आता मात्र 4थं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसतोय भरगच्च भरलेला असा गोलंदाज मिस्टर मंथन आता आपल्याला दिसतोय गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा त्यांच्या माध्यमातून हाताळला जातोय. जर्सी नंबर 2 प्रदान करून निश्चितच आपल्या संघासाठी सर्वस्व झोकून देताना दिसतोय. यावेळेस या षटकातला दुसरा चेंडू. यावेळेस हवाई हल्ला चढवला जातोय. लॉंग लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. 1 बाउन्स सीमा पार चौकार. हा येतोय मैत्री चषक. थँक्यू फ्रेंड्स चषक चौकार 4 धावा. दीपकजी पिंपळे साहेबांना मी विनंती करेल या पण आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. आपली पथराळी सर्वांची पथराळी आपल्याला पाहायला मिळते आणि चान्स युवाला.
छाप आणि छाप मोरेकुरने टॉस जिंकलाय, काय घेणार? आम्ही गोलंदाजी घेऊ. एक ॲडव्हान्टेज तुमच्याकडे आहे की तुम्ही एक मॅच खेळलेत, तुम्हाला अंदाज झालाय खेळपट्टीचा आणि मैदानाचा. किती धावेच्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल? पहिली मॅच खेळत आहेत समोरची टीम. तरी आता सामने हे 3 षटकाचे होणार आहेत, त्यामुळे आम्ही काय असं अपेक्षित स्कोअर ठरवलं नाही आहे. पण नक्कीच आम्ही चांगला गेम करण्याचा प्रयत्न करूया आणि कमीत कमी धावा थांबवण्याचा त्यांना प्रयत्न करू. बेस्ट लक असेल तुझ्या टीमसाठी. जाऊया आपण आपली पथराळी टीमकडे. पहिलीच मॅच खेळत आहेत, बऱ्याच वेळ आराम केलाय, थोडं सुस्त देखील झालं असेल, रात्रीचा माहोल आहे, 1 वाजत आलाय. खेळताना किती धावा बनवल्या जातील असं काय सांगता नाही. समोरची टीमकडे गोलंदाज चांगले आहे, बघूया आता फलंदाजी कसे करतायत. जसे चांगले माझे प्लेयर्स, माझे कलिग्स जर मला सपोर्ट करतील त्या हिशोबाने आम्ही स्कोअर करायचा प्रयत्न करू. 30-40 पर्यंत करायचा प्रयत्न करू. 3 ओव्हर सांगितलं म्हणजे एखादा लॉटरी गेम देखील होतो. एखादी सेफ ओव्हर पडली का आपोआप प्रेशर येतं. त्यामध्ये कोणते असे फॅट्समन असेल ज्यांच्याकडून तुम्ही अपेक्षा करतील की इथे धावा बनल्या जातील? बॅटिंग साईड ना, बॅटिंगमध्ये बघायला गेलं तर आमच्याकडे चांगले असे कौशिक आहे, प्रितेश आहे, अमोल बोरे आहेत, खूप सारे यंगस्टर आहेत, यंग मुलं आहेत जे त्यांचा गेम करतील. आणि शेवटचा आवर्जून प्रश्न विचारणार, नाईट क्रिकेट स्पर्धा हे आयोजन आणि हे मैदान याबद्दल तुम्ही काय म्हणणार? प्रथमतः सगळ्यांचे धन्यवाद करतो की त्यांनी इतकं चांगलं नाईट मॅच ऑर्गनाईज केलेलं आहे. शक्यतो बघायला गेलं तर या सीझनमध्ये तरी नाईट मॅच कोणी जास्त उतरवायचा प्रयत्न, त्याला खूप सारा खर्च वगैरे लागतो वगैरे त्या सगळ्या गोष्टी. आणि खरोखर चांगलं आयोजन आहे आणि अशा नाईट मॅच भराव्या आणि व्यवस्थितरित्या पार पडाव्या हे आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा. बेस्ट लक असेल तुमच्या टीमसाठी. जाऊया कॉम्बॉक्समध्ये. कौशिक संके आपल्या समेत जोडले जाईल. यावेळेस मात्र मोठा फटका, खेळण्याच्या नादामध्ये फटका फसतोय आणि धावसंख्या धावफलकावर लगावली जाते. 39 या आकड्यावर 4 गडी बाद, 39 धावा. आता मात्र लहान बंधू बाद होऊन तंबूच्या दिशेने येतात, तर त्याची जागा सांभाळण्यासाठी आता मात्र त्याचे वरिष्ठ बंधू मिस्टर विकी आता मात्र स्ट्रायकिंग एंडवर आपण त्यांना पाहणार आहोत. चौथं षटक मार्गस्थ असताना आता मात्र कुठेतरी वातावरण थंड होताना दिसतोय, संत गतीने धावतोय. निश्चितच चांगली धावसंख्या उभारली होती, मात्र शेवटचं टच बोलतात ना, अंतिम टच देणं महत्वाचं असतं आणि त्यामध्ये कुठेतरी चुकताना दिसतात पाम संघ. शेवटचा आता चेंडू घेऊन मंथन. यावेळेस पंचांकडे दाद मागताना दिसतोय. क्षेत्ररक्षक फलंदाज मात्र तटस्थ्याचा पंच, निर्धावाचा चेंडू त्यांच्या माध्यमातून दर्शवला जातोय. थँक्यू डीजे मास्टर. चला आपण महासामना पाहतोय. पाम विरुद्ध एकलारे. पाम संघाने प्रथम फलंदाजी केली. प्रथम फलंदाजी करून 39 धावा त्यांच्या माध्यमातून काढल्या गेल्या. 40 धावाचं लक्ष इथे मात्र ठेवलं गेलं एकलारे संघाच्या समोर.
पाम संघाने आपलं कार्य केलंय. आता मात्र चेसिंगमध्ये आपलं कार्य करण्यासाठी 2 फलंदाज सलामीवीर आता माझ्या मैदानात जाताना दिसत आहेत. आपण बघतोय 7 नंबर जर्सी प्रदान केलेले मिस्टर ऋषी जात आहेत आणि त्याच्यासोबत आपण पाहतोय अखिल यांना. एक्सपिरियन्स असा फलंदाज आपण वंजारी समाजातून पाहतोय. 2 संघांना बाय इथे मात्र मिळाली आहे. एक संघ आपण पाहतोय चिराग पाम, तर दुसरा संघ VRCC कुंभवली. सांघिक पहिले वैयक्तिक पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्गवर सज्ज होताना दिसत आहेत. गोलंदाज मिस्टर प्रणय उर्फ पनू. चला टायमर इज ऑन. टायमर इथे मात्र चालू केला जाताना दिसतोय. पंधरा मिनिटाच्या अवधी तुमच्याकडे असेल. 15 मिनिटांमध्ये 3 षटक टाकणं अनिवार्य असेल. आणि आता शेवटच्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये बोलवला जाईल. चला लेट्स प्ले. पहिला चेंडू घेऊन मिस्टर प्रणय उर्फ पनू गोलंदाजी मार्गवर सज्ज होताना दिसतोय. 40 धावाचं एक चांगला असा टास्क इथे मात्र ठेवला जाताना दिसतोय एकलाडे संघासमोर. पण एकलाडे संघामध्ये सुद्धा चांगली फलंदाजी लाईनअप आहे. आपण बघतोय ऋषी यांना, तदनंतर बघितला पण अखिल, त्यानंतर विशाल सारखा एक चांगला फलंदाज डगआउटमध्ये असेल. आणि यंगस्टर सुद्धा चांगली फलंदाजी करतात. तन्मयांना सुद्धा खूपच चांगली फलंदाजी करताना मी पाहिलंय. यावेळेस मात्र लॉफ्टेड असा फटका चेंडूच्या खाली जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत पहिल्या चेंडूवर धावसंख्येचा इथे मात्र श्रीगणेशा केला जातोय. 1 धावसंख्या धावफलकावर लगावली जात आहे. पहिल्या षटकाचा विचार करायचा झाला तर पहिलं षटक घेऊन येताना दिसतो मिस्टर पनू. आजच्या पूर्ण दिवसामध्ये पहिलं षटक बहुमोलाचं असतं. पहिल्या षटकामध्ये खूपच कमी धावसंख्या या टुर्नामेंटमध्ये आपण पाहिल्या. यावेळेस मात्र लेग स्टंपच्या खूपच बाहेरचा असा चेंडू पंच वाईड म्हणून इथे मात्र दर्शवत आहेत. 1 अतिरिक्त धावसंख्येत वाढ आणि एक अतिरिक्त धाव आणि एक सिंगल. यावेळेस सुंदर असा चेंडू, उसळी घेणारा चेंडू, निर्धाव असा चेंडू इथे मात्र हाताळला जाताना दिसतोय. दरम्यान आता आपण बघतोय 4 धावसंख्या. हॅलो, हॅलो हॅलो हॅलो. दरम्यान यावेळेस मात्र धावसंख्या 6ने फ्लाय होऊन धावफलक
यावेळेस मात्र हवाई फायर चेंडूला इथे मात्र पोहोचवतोय सीमा पार 6 धावा षटकार. या 6 धावनिशी संघाची धावसंख्या आता मात्र धावफलकावर लगावली जाते 19 या आकड्यावर. या आकड्यावर पहिले षटक मार्गस्थ. आता मात्र दुसरे षटक घेऊन गोलंदाजी मार्गवर सज्ज होताना दिसतोय गोलंदाज मिस्टर हर्षल. लेफ्ट हँडर हा गोलंदाज गोलंदाजी मार्गवर सज्ज होताना दिसतोय. त्यांच्या समोर आता मात्र स्ट्रायकिंग एंडवर फलंदाजी करताना दिसतोय मिस्टर ऋषी. स्ट्रायकिंग एंडवर आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवर आपण पाहतायत अखिल यांना. यावेळेस हर्षलांचा पहिला चेंडू स्विच हिट खेळण्याच्या नादामध्ये इथे मात्र फटका मिस होतोय. मात्र अक्षयांच्या हातून चूक होताना दिसतंय. पहिला चेंडूवर आता मात्र आपण पाहिलं चेंडू निघून गेला सीमापार चौकार 22च्या स्वरूपाने. आता मात्र दुसरा चेंडू घेऊन हर्षल गोलंदाजी मार्गवर सज्ज होताना दिसतोय. यावेळेस मात्र लॉंग लेग रिजन मध्ये चेंडू फ्लाय केला जातोय. हा येतोय फ्रेंड्स चषक षटकार 6 धावा. या 6 धावांची संघाची धावसंख्या आता मात्र फ्लाय होते. धावफलकावर लगावली जाते 27 या आकड्यावर. अजूनही एकही गडी बाद झालेला नाहीये. एकलाडी संघाच्या माध्यमातून खूपच सुंदर फलंदाजी करताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज. आपण एका बाजूने पाहतोय ऋषी यांना, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय मिस्टर अखिल यांना. खूपच सुंदर फलंदाजी त्यांच्या दोन्ही फलंदाजामध्ये. यावेळेस मात्र पप्पी आता मात्र चेंडूच्या खाली येताना दिसतोय. चेंडूच्या खाली येताना एक धाव ही सहजरित्या पूर्ण इथे मात्र जाताना दिसते. धावसंख्या 28 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. बिनबाद 28 धावा. विजयासाठी आवश्यकता आता मात्र 15 चेंडू आणि 12 धावा. विजयासाठी 15 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. पिछाडीवर सापडतोय पाम संघ. यावेळेस लॉफ्टेड फटका चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक ओम कर्णधार जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत एक धाव ही सहजरित्या पूर्ण इथे मात्र होताना दिसतंय. या षटकाचा विचार करायचा झाला तर पहिल्या चेंडूवर 2 धावा एकत्रित केल्या गेल्या. तदनंतर मात्र षटकार खेचलं गेलं. त्यानंतर 2 सिंगल इथे मात्र पूर्ण केल्या जात आहेत. आता मात्र 5वा चेंडू यावेळेस मात्र भिरकावून दिलं गेलंय. चेंडूला पोहोचवतोय लॉंग लेग रिजन मध्ये. चेंडू फ्लाय होतोय, जातोय 1 बाउन्स सीमा पार चौकार. हा येतोय फ्रेंड्स चषक चौकार 4 धावा. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्गवर सज्ज होताना दिसतोय. यावेळेस पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये सेम फटकेबाजी इथे मात्र केली जाते. चेंडू जातोय 2 बाउन्स सीमा पार चौकार 4 धावा. या 4 धावांची संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जाते आणि धावफलकावर लगावली जाते. (37) 3/7 37 या आकड्यावर मात्र धावसंख्या जाऊन पोहोचताना दिसते. आता मात्र आवश्यकता विजयासाठी 3 धावांची. पाम संघ एक चांगला मजबूत संघ होता, मात्र आज कुठेतरी बॅकफूटवर ढकलला जातोय. गोलंदाजाच्या माध्यमातून गोलंदाजी खूपच खराब दर्जाची इथे मात्र पाहायला मिळाली. आता मात्र सांघिक तिसरे आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसतोय मिस्टर विनीत. आवश्यकता अजूनही 3 धावांची. एक हाती सामना आपल्या बाजूने झोकवताना दिसतोय एकलाडे संघ.
काय गोल फलंदाजी करतोय अखिल आणि ऋषी. पहिला चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, आखूट टप्प्याचा चेंडू, मात्र तटस्थतेचं पंच. निर्धाव चेंडू त्यांच्या माध्यमातून इथे मात्र दर्शवला जातोय. अजून 3 धावांची आवश्यकता. यावेळेस मात्र बॅटे चिकट घेऊन चेंडू फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, खूपच सुंदर असा चेंडू इथे मात्र टाकला जातोय विने त्यांच्या माध्यमातून. पण आता मात्र विचार करायचा झाला तर वेळ निघून जाताना दिसतंय. पहिले 2 गोलंदाज खूपच खराब गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. यावेळेस मात्र काय गोलंदाजी करतोय. चेंडू सरळ उसळी घेऊन यष्टिरक्षक विकी यांच्या हातामध्ये इथे मात्र विसावला जाताना दिसतोय. व्हॉट अ पीस ऑफ बॉलिंग बाय मिस्टर विनीत. आपल्या संघाला इथे मात्र अशाच प्रकारची गोलंदाजीची आवश्यकता होती, मात्र कुठेतरी मागे पडले गोलंदाज प्रणय. यावेळेस मात्र हवाई हल्ला चढवला जातोय, चेंडूला पोहोचवतोय गगनाला गवसणी देणारा षटकार. 6 धावा, सामना जिंकतोय एकलारी संघ, हार्ड लक पाम संघ. चला दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. चला मैदानाचा ताबा घ्यायचा.